हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही मस्त स्वस्त निवांत असाल. तर खूप दिवसापासून मी डेली व्लॉग काही टाकले नाही, कारण की माझा मूड पण होत नव्हता. काहीतरी अशा गोष्टी घडल्या ना की मला असं वाटलं की नको आता हे काही मी टाकत नाही म्हणून. पण म्हटलं चला नव्याने सुरुवात करूया म्हणून डेली व्लॉग टाकूया. कारण की काय होतं ना की आपण डेली व्लॉग टाकतो पण आहे ना त्याला जास्त काही व्ह्यूजच येत नाही. म्हणजे काय होतं की मी जेव्हा बाहेर जाते तेव्हा जे व्हिडिओ टाकते त्यांना तरी व्यवस्थित व्ह्यूज येतात, पण मी डेली व्लॉग टाकले ना की कोणी बघतच नाही. कारण की आधीपासूनच खरं तर चॅनल याच्यासाठीच बनवलं होतं की बाहेर जाऊन व्हिडिओ टाकायचे, म्हणून बाहेरचे व्हिडिओ टाकायचे. पण एवढं कुठं जाणं होतच नाही ना, त्यामुळे मग ते चॅनल असंच म्हणजे व्हिडिओज पडत नाही. म्हटलं चला त्याच्यावर आता काहीतरी आपलं डेली व्लॉग टाकत जाऊया म्हणून. तर तसे मी काही डेली व्लॉग टाकले पण आहेत आणि बऱ्यापैकी व्ह्यूज पण येत होते त्याला. पण काय असतं ना की आपलं कुठंतरी कमी पडतो आपण. म्हणजे माणसाचे जे थॉट्स असतात ना ते क्लिअर पाहिजे, आणि काही काही गोष्टी अशा होऊन जातात ना की त्यामुळे असं वाटतं की नाही हे नाही करायचं म्हणून. पण असं नाही केलं पाहिजे. जे काम तुम्ही हातात घेतलंय ना ते तुम्ही पूर्णच केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण अर्ध्यापर्यंत तर आपण पोहोचलेलंच असतो आणि त्याच्या पुढे जाण्यात मग काय हरकत आहे, नाही का? आणि जेव्हा तो अर्ध्यापर्यंत येण्यासाठी जेवढं पेशन्स आपल्याला लागतं ना यूट्यूबमध्ये, म्हणजे जो खरा युट्यूबर आहे ना त्याला स्वतःला माहिती आहे की किती स्ट्रगल असतं म्हणून. पण ठीक आहे, आता मी डेली व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. माझी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. नक्की नक्की बघा बरं का. आणि मला कमेंट पण करत जा की काय माझं चुकलं किंवा काय तुम्हाला चांगलं वाटलं वगैरे. तर चला आज नव्याने सुरुवात करूया. आणि काल होता संडे म्हटलं की आमच्या इथे मार्केट भरतं. हे मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय. आणि मार्केट भरतं म्हणजे काय, भाजीपाला वगैरे घेऊन येतो आम्ही. म्हणजे आठवड्याभराचा भाजीपाला एकाच वेळेस घेऊन येतो. आणि काल पण मी भाजीपाला घेऊन आलेले. तर काय झालं ना, थोडीशी रात्र झालेली, म्हणजे थोडं लेटच निघालो आम्ही घरातून. संध्याकाळी 7 वाजता निघालो. तर भाजीपाला तेव्हा एवढा काही म्हणजे आपल्याला अवेलेबल होत नाही. कारण की लवकर गेलो ना आपण दुपारी 4 वाजेच्या सुमारास वगैरे, की भाजीपाला पण इतका असतो ना आणि क्वांटिटी आणि क्वालिटी दोघं पण भेटतं आपल्याला. पण काल आहे ना थोडंसं आम्ही जरा कंटाळाच केला आणि थोडं लेट गेलो म्हणून आम्हाला एवढं काय भारी म्हणजे थोडंसं म्हणजे काही असतं ना की जी चांगली भाजी वगैरे असते ती पटकन संपून जाते. आणि असो ते नंतर डिस्कस करूया आपण. पण हा, काल मी भाजीपाला घेऊन आलेले आणि आज सकाळी बघा ऑर्गनाईज केला. म्हणजे काल काही पालेभाज्या ज्या आणल्या होत्या त्या मी आधीच फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. हे बघा मस्त छान अशी ताज्या भाज्या. हा तर मिरची टमाटर वगैरे ह्या गोष्टी ज्या होत्या त्या मी काही ठेवल्या नव्हत्या. त्या सकाळी मग मी त्या ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. आणि सकाळीच म्हणजे ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांची तर डेली रुटीनच असते की सकाळी मुलांसाठी टिफिन बनवायचा. त्यानंतर टिफिन सोबतच मी स्वयंपाक पण करून घेत असते. म्हणजे आता टिफिन बनवायचा आणि त्यानंतर पुन्हा नंतर 1-2 वाजता लंच बनवायचा. असं होतं, कधी कधी करते मी. पण मोस्टली मी जेव्हा टिफिन बनवते ना तेव्हाच दुपारचं जेवण सुद्धा बनवून टाकत असते. तर आज छान अशी भेंडीची भाजी, चपाती, डाळ भात वगैरे सगळंच रेडी आहे. आणि म्हटलं चला एक्स्ट्राचं काहीतरी काम करून घेऊया. कारण की काय होतं ना की जेव्हा असे कामं वगैरे लवकर होतात तेव्हा आपला मूड होतो की नाही एक्स्ट्राचं काहीतरी काम करून टाकूया म्हणून. आणि प्रत्येक घरामध्ये काही ना काही एक्स्ट्राचे काम येतच असतात. तर माझ्याकडे आहे फिश टँक आणि तो फिश टँक मला आज क्लीन करूनच घ्यायचा आहे. म्हणून चला मी तयारीला लागलीये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझे डेली व्लॉग बघत जा तुम्ही प्लीज. चला तर मग फिश टँक करण्याची सुरुवात करूया. आणि पहिले तर मला आहे ना आधी आजूबाजूच्या सगळ्या वस्तू उचलून ठेवाव्या लागतात. आणि हा जो टेंट घेतलाय ना रिदिशाने तो 2-3 दिवसापूर्वीच आलेला आहे. याची पण लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देऊन टाकेल. अंडर 300 आहे, छोटंसं घर आहे, पण बघा किती सुंदर आहे ना. म्हणजे रिदिशा तर हे टेंट आल्यापासून त्याच्यामध्येच जाऊन अभ्यास करतीये, तिथेच बसतीये, तिथेच खातीये. म्हणजे लहान मुलांनी याचं खूप अट्रॅक्शन असतं माहिती आहे ना. म्हणून चला तर टेंट बाजूला केला. आणि ही जी बकेट आहे मी स्पेशल फिश टँक क्लीन करण्यासाठीच यूज करते, दुसऱ्या कोणत्याही कामासाठी मी ही यूज करत नाही. आधी ना टँकमधलं पाणी मी याच्यामध्ये
टाकून घेते. म्हणजे तुम्हाला जर हाताने पाणी टाकायचं नसेल तर मग याच्यासाठी स्पेशल पंप वगैरे येतो, पण मी काय तो घेतलेला नाही आहे. असंच मग्याने पाणी टाकून मग ते बाहेर फेकून देत असते. आणि हे पाणी माझं काढून झालं आहे. त्यानंतर जी फिश होती ना, माझ्याकडे सध्या 2च फिश आहे. आधी 3 फिश होत्या. एक फिश होती ब्लॅक कलरची, ती 2-3 दिवसापूर्वीच माहीत नाही तिला काय झालं आणि मग तिला टाकून देण्यात आलं. म्हणून मग आता ह्या 2च फिश आहे गोल्डन फिश, ते मी आता ह्या बकेटमध्ये काढून घेतलेले आहे. आणि हा जो पंप आहे ना, हा पण मी 2-3 दिवसापूर्वीच रिप्लेस केला. काय झालं ना की म्हणजे 2 वर्ष झाले असेल माझ्याकडे फिश टँक आहे. आणि जो पंप मी आधी यूज करत होते त्याचा व्हायब्रेशनचा खूप आवाज येत होता. म्हणजे इतकं नॉईज होत होतं की खूप इरिटेशन. म्हणजे टी व्ही लावला तरी सुद्धा म्हणजे आपण व्यवस्थित असा टी व्हीचा आवाजसुद्धा ऐकू येत नव्हता, एवढं खराब झालेलं. म्हणून हा मी रिप्लेस करून घेतला. आणि याला नॉईज खूप कमी आहे बरं का. याची पण लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी लिंक देऊन टाकेल. चला तर इथे माझा फिश टँक क्लीन करून झालेला आहे आणि तो मी इथे आणून ठेवला. त्यानंतर त्याच्यामध्ये जे दगड मी धुतलेले होते ते सुद्धा आणून टाकले. आणि तुम्हाला जे शायनी दगड दिसत आहेत ना याच्यात, ते सुद्धा मी ऑनलाईनच ऑर्डर केलेले होते. खरंच खूप भारी आहे. म्हणजे इतकं कमी वेट आहे ना त्याचं की फिशसुद्धा म्हणजे इकडून ढकलतात, कधी तिकडून ढकलतात आणि ते पाहायला खूप मजा येते. मी नाही तर खूप ऑब्झर्व करत असतं बरं का या गोष्टीला. चला तर आर्टिफिशियल जे झाडं होते ना ते सुद्धा मी याच्यामध्ये धुवून टाकून दिलेत. आणि आता आपल्याला याच्यामध्ये ना टँकमध्ये पूर्ण पाणी भरायचं. एकदा मी तुम्हाला हे स्टोन आहे ना जवळून दाखवते, कारण मला खूप आवडतं. यांचा कलर बघा किती छान वाटतोय ना, असा ब्राईट आणि शायनी. म्हणजे ट्रान्सपरंट असल्यामुळे थोडंसं जरी त्याच्यावर प्रकाश पडला ना की ते ऑटोमॅटिकच शाईन करतात. आणि जेव्हा आपण टँकची जी लाईट असते ती लावली ना की अजूनच शाईन करतात. चला टँक मधला हा पंप सुद्धा आता इथे लावून टाकते. आणि त्यानंतर याला कव्हर करून. आणि हा एक गोष्ट सांगायची राहिली, म्हणजे जेव्हा आम्ही फिश टँक घेतला ना तेव्हा त्यांनी सांगितलेलं की जेव्हा पण तुम्ही पाणी चेंज कराल तेव्हा त्यामध्ये थोडं औषध टाकायचं म्हणून. म्हणजे ते औषध कशासाठी मी विचारलं तर ते बोलले की आपल्या नॉर्मल पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि तेच प्रमाण कमी करण्यासाठी, तसंच जर आपल्या फिशला काही डिसीज वगैरे होणार असेल ते होऊ नये म्हणून. म्हणजे कसं असतं ना, पाण्यामध्ये किडे वगैरे तयार होत असतात, मग ते औषध मारलं की मग पाणीसुद्धा स्वच्छ राहतं. याच्यासाठी मग त्यांनी मला हे औषध दिलं आहे बघा. आणि ते मी याच्यावर थोडं स्प्रेड करून घेते. आणि पंप लावल्यामुळे काय होणार ना की हे सगळं पाणी एकत्र पाणी आणि औषध एकत्र होत होतं. तेव्हापर्यंत 5-10 मिनटं मी सुद्धा रेस्ट करून घेतला. आणि इथं बघा आता मी म्हटलं चला फिश आपण टँकमध्ये टाकून देऊया, म्हणून माझ्याकडे ही नेट आहे. आणि ही नेटसुद्धा मी म्हणजे जिथून फिश टँक घेतला होता तिथूनच घेतलं आहे. ऑनलाईनसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. आणि खरंच माझ्या माशांना बघून आहे ना मला सुद्धा खूप आनंद होतोय, कारण की ते आधीचं पाणी खूप गढूळ झालेलं, त्यामुळे त्यांना श्वास घेता येत असेल की नाही, त्यांना छान वाटत असेल की नाही, असे बरेचसे प्रश्न माझे खूप दिवसापासून मनामध्ये चाललेले होते. ते प्रश्न आता माझे कमी झालेले आहे. आणि मी एक म्हणजे काय म्हणता ना निवांतपणाचा श्वास घेतलेला आहे, कारण की मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की कधी मी हा फिश टँक क्लीन करेल म्हणून. आणि फायनली मी तो केला आणि मला खूप भारी वाटतं. टँक क्लीन केला म्हणून एवढ्यावरच आता माझे कामं झाले असं काही नाही आहे बरं का. कारण की ह्या टँक क्लीन करत असताना ना खाली फरशी खूप मेसी झालेली होती. पाण्याचं काम म्हटल्यावर पाणी हे खाली सांडणारच, म्हणून काही नाही मॉप करून टाकला आणि पूर्ण घर असं छान स्वच्छ पुसून घेतलं. थकली मी आता म्हणजे आता फिश टँक क्लीन करून झाला. त्यानंतर फिश टँकसाठी जे भांडे यूज केले होते ते सुद्धा बाथरूममध्ये घसून घेतले आणि मॉप पण करून टाकलं, कारण ते पाणी खराब असतं ना, ते पाणी असं खाली पडलं की मग मला नाही आवडत. मग मी तेव्हाच पूर्ण घर पण मॉप करून टाकलं आहे, आता पुसून टाकलं आहे. आणि आता मी स्वतः फ्रेश होणार आहे, म्हणजे आंघोळ वगैरे करते. आणि तेवढ्यात बघा आता 15 मिनिटात मला विनयला घ्यायला सुद्धा जायचं आहे. म्हणजे कसे 12:30 वाजून जातात ना काहीच कळत नाही. आणि मग फ्रेश होते आणि मग नंतर छान अशी एखादी रील वगैरे बनवणार. म्हणजे काय आहे ना, काही म्हणजे दिवसाच्या रेग्युलर रुटीनमधून तुम्ही थोडासा वेळ आपल्या आनंदासाठी पण घालवायला पाहिजे ना, असं मला वाटतं. म्हणून तर चला आता पहिले फ्रेश होते आणि नंतर मग दिवसभरात काय होईल ते तर पुढे मी तुम्हाला सांगतेच.
तर बघा मस्त फ्रेश झालेली आहे मी, आंघोळ वगैरे करून रेडी झालेली आहे, मस्त घरातले कामं पण आवरून झालेले आहे. पण मी अजून बघा 1 वाजलाय तरी अजून माझं जेवण झालेलं नाहीये. आणि मी आज सकाळी नाश्ता पण केला नव्हता, फक्त सकाळपासून 3 ग्लास पाणी पिलेली आहे. आणि आता मला विनयला घ्यायला जायचंय. तर चला पहिले मी विनयला घेऊन येते आणि मग नंतर छान असं जेवण करते निवांत. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.